काहीतरी निर्णय घ्यावा लागणार. बऱ्याच पत्रकारांनी मला विचारलं, मीडियावाल्यांनी विचारलं, तुम्ही काय करणार काय नाही करणार. म्हणलं देखेंगे, लोक जो बोलेंगे वो होगा. म्हणजे लोक काय सांगतात ते पाहू. पण आज आपण 6 महिने कमी असताना आपल्याला काही कटू निर्णय आपल्याला घ्यावा लागणार. 4च महिने ना, बरं झालं बा जीवाला. म्हणजे 4 महिने बाकी आहे. आपल्याला काही कटू निर्णय घ्यावा लागणार आहे. तुम्हाला म्हणजे तुम्हाला हे सांगत असताना माझ्या वेदना मी सांगू शकत नाही. ज्यावेळेस हा निर्णय घेण्याचा वेळ शेवटची आली, काल अभिषेकराव आम्ही होतो, 2-3 कार्यकर्ते आम्हाला बरोबर. त्यावेळेस आम्ही असं बसल्या म्हणले असा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, घेऊन टाकू. फक्त मला माझ्या लोकांना एकदा विचारत होते, मला सुद्धा मेसेज आले असतील की आपल्याला महत्वाच्या निर्णयावर भेटायचे. पण मी तुमची माफी मागतो. तर तुम्ही मला 5 वर्षासाठी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं. पण जर आपल्याला लोकसभेची निवडणूक लढायची असेल तर आपल्याला विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागणार. संघर्ष आम्ही पण केलेला आहे धनंजय. आम्ही आमदार करण्यासाठी संघर्ष केला, राजीनामा देण्यासाठी. आमदार पण आपल्याला काही आमदारकीसाठी संघर्ष केला, आता खासदारकीसाठी संघर्ष करायचा. या सगळ्या मला माहिती आहे, तुम्हाला माझ्याबद्दल एक नफरत निर्माण होणार आहे, एक चीड निर्माण होणार आहे. अरे तुम्हाला जेवढी नफरत निर्माण होणार आहे, जेवढी चीड निर्माण होणार आहे, त्यापेक्षा 10 पट ह्या शरीराला माझ्या वेदना होत आहे. कारण आपण 5 वर्ष त्यात लढायचं नाही, लढायचं हे तुमचा शब्द आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या विधानसभा